धुन गाई सुचना ग तुझ काय मला हे हॅलो, आवाज येतोय आता व्यवस्थित? येस. ओके. फॅन्स खूप एक्सायटेड दिसतात. मी मगाचपासून कॉमेंट बघते. आपले टेक्निकल चालू होतं थोडं. पहिले तर तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आणि सन मराठीच्या या पेजवर सुद्धा. थँक्यू. कसे आहात? प्रोमोज आउट झालंय, सन मराठीचं नवीन ओरिजिनल सॉन्ग येतंय आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे या गाण्यात परफॉर्म करण्याची. प्रोमोज आउट झाले, खूप एक्साइटमेंट दिसते सगळ्यांमध्ये. तुम्ही सांगा, तुमचं ऐकायला आधी ते सगळे आलेले. थँक्यू सो मच. एक टेलिगप्पा हा प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय, लोकांशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते आणि खरंच सन मराठीवर एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आम्हा दोघांना मिळते. आम्ही खूप ग्रेटफुल आहोत. गाणं बनवलंय आमच्यासाठी आणि खूप टीमने मेहनत आणि ते सॉन्ग आउट होणार आहे, तर आम्ही एक्सायटेड आहोत की लोकांना कसं वाटतंय. हो, ते सॉन्ग आणि आम्ही बघतो की खूप जण रील्स बनवत आहेत त्याचे. सध्या आपला ऑडिओ हा ट्रेंडिंगला पण आहे. खूप आवडते लोकांना हे गाणं. आज रात्री माझ्या मते हा रिलीज होतोय आणि त्यासाठी त्यांची एक्साइटमेंट आहे. तुमची एक्साइटमेंट किती आहे? कारण एवढा सगळा घाट घातल्यानंतर शूटचे लोकेशन्स वेगवेगळे होते. आम्ही पाहिले व्हिडिओज बीटीएस वगैरे, त्याबद्दल काय सांगाल? लोकेशन खूप छान वाटतंय. छान होते आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोतच, कारण खूप मेहनत घेतली आहे टीमने आणि आम्ही सुद्धा मेहनत घेतली. आम्ही डान्स केलाय आणि त्यामुळे आम्हाला आता बघायचंय ऑडियन्सला कितपत आवडतंय. आवाज ना कट होतोय थोडा थोडा तुमचा. तुमचा ना आवाज थोडा कट होतोय. ओके, थोडासा नेटवर्क इश्यू आहे ग इथे. अच्छा, नाही आता येतोय. हो, तुमचे लुक सुद्धा खूप सुंदर आहेत आणि वी आर ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. सपना वहिनी खूप आवडतात. फॅन्स ऐकायचं सपना वहिनींबद्दल, त्याबद्दल काय सांगाल? सपना खूपच गोड आहे ऍक्च्युली. तिचे ऑफ स्क्रीन पण चालू असतात वेगवेगळे चाळे. माझे प्रश्न मध्ये मध्येच असतील, कारण आज आपण त्यांच्याशी बोलूया. ते सुद्धा लाईव्ह आलेले आहेत. बाकी हा एक्सपिरियन्स खूप छान होता, एवढं नक्की. आणि आज रात्री आपल्याला तो सॉन्ग पूर्ण बघायला मिळणार आहे. तुम्ही दोघांची डान्स रिहर्सल्स वगैरे त्यावेळेचे काही किस्से शेअर कराल का? काहीतरी मेमोरेबल असेलच नक्की. त्याच दिवशी आम्ही शिकलो परफॉर्म. म्हणजे आधी तयारी केली आहे आणि काहीच नाहीये. ऑन द स्पॉट शिकलो, लगेच शूट पण झालं. मजा आली, पण नवीन एक्सपिरियन्स आहे एक. तर एक प्रश्न गेला, वैभव मोनिका तुमची ऍक्टिंग खूप छान आहे. आमच्या सासूबाईला तुमची मालिका खूप आवडते. काय सांगाल याबद्दल? खूप छान वाटतं. खूप अशा लोक कमेंट्स येतात किंवा सेटवर लोक भेटायला येतात. आपले पण आपुलकीने बोलतात. कामाचं खूप छान वाटतं की काय हवं असतं कलाकाराला. आपण एखादं काम करतो आणि ते प्रेक्षकांना आवडतंय, यापेक्षा मोठी खूप छान. मग आता एक असा प्रश्न आहे की फायनली आम्हाला मिळणार आहे का बघायला? प्रेमाची कबुली वगैरे होणार आहे? एवढा जो ट्विस्ट ताणला गेलाय, ताणला जातोय, आज कळेल. आज 8 वाजता नक्कीच बघू आम्ही. को आर्टिस्ट म्हणून एकमेकांबद्दल जर सांगायचं झालं तर काय असेल? काय सांगाल? को आर्टिस्टच्या आधी आम्ही खूप वर्षापासून फ्रेंड्स आहोत. 5-6 वर्षापासून फ्रेंड्स आहोत. ते बॉन्डिंग आम्हाला खूप कामी आलं ऑन स्क्रीन. हा जास्त समजून घेतो मला ऍक्च्युली, त्यामुळे नाही, आम्ही खूप छान मित्र आहोत 5-6 वर्षांपासून म्हणाली. आणि त्यामुळे काय होतं की केमिस्ट्री लोकांना आवडते, बॉन्डिंग जे आवडतं. तो खूप फेमस डायलॉग आहे ना, प्यार दोस्ती है. तर
लोकांना जी आवडते ती मैत्री आमची जी आहे ती लोकांना दिसते आणि त्याचं रिफ्लेक्शन लोकांना आवडतं असं वाटतं. आणि को आर्टिस्ट म्हणून आम्ही काम करताना आता तर खूप सहज झालोय. आम्ही दोघंही कॅरेक्टर्स कळत गेलेत, सापडत गेलेत आणि टीमही आमची खूप छान आहे. पण आम्ही काम करतो असं काही वातावरण की वी आर वर्किंग अँड वी आर सिरियस असं काही नसतं. आमचं मजा मस्ती सुरू असते, टाइमपास सुरू असतो. त्यामुळं मजा येते काम करायला. नथिंग एल्स. ती म्हणाली की मी तुमची मोठी फॅन आहे. तिचा मेसेज आताच पास झाला, मी तो तुम्हाला देते. थँक्यू. बरं, ही आम्हाला केमिस्ट्री बघायला मिळते, पण काही सीन्स असतात ना ते शूट करताना थोडं ऑकवर्डनेस असतं किंवा ते कम्फर्टेबल आपल्याला एकमेकांना करावं लागतं. आता तुमचे बरेच रोमॅन्टिक सीन्स वगैरे पण आम्हाला बघायला मिळतात आहे. त्याबद्दल कसं सांगाल? त्या शूटिंगचं एक्सपिरियन्स ते कसं असतं, तो अनुभव? मी टेक्निकल बाजू याची सांगतो हो. की असं असतं की बऱ्याचदा पडद्यांमध्ये मी पडतो, ती मला माझ्या अंगावर पडते आणि पाणी माझ्या चेहऱ्यावर सांडतं आणि मग पण हे दिसताना खूप ब्युटिफुल आणि छान दिसतं. पण टेक्निकल खूप फनी वाटतं आम्हाला की अरे कधी करतो, कधी कधी पडद्यातून पाय घसरतो, कधी कधी पाणी अशा. तुमचा आवाज ना मध्ये मध्ये कट होतोय. आम्हाला ऐकायचं हे सगळं, पण आवाज मध्ये मध्ये कट होतोय. आता येतोय का आवाज? हो, येतोय. मला वाटतं तर मध्ये मध्ये नेटवर्क इश्यू होत राहील कदाचित. बघ आता येतोय का आता आवाज? हो हो हो, येतोय. मला वाटतं थोडाफार इश्यू असा मध्ये मध्ये येईल कदाचित. आहे ग नेटवर्क इश्यू आहे. हो. टेक्निकल म्हणजे टेक्निकल हे सगळं छान असल्यामुळे तो पडद्यावर आपल्याला सुंदर दिसतो सीन, असं म्हणतोय तुम्ही. आताच एक प्रश्न गेला, त्यांचं म्हणणं असं आहे की ना की हे सत्याचं स्वप्न वगैरे असणार आहे का? तेही तुम्हाला काय प्रश्न आहेत त्याची सगळी उत्तरं रात्री 8 वाजता मंजू, तुला या सिरियल मध्ये ना आम्हाला बाईक चालवताना बघायचंय. मला प्रश्न आहे. आवाज गेला. आवाज गेला तुमचा पुन्हा. हो हो हो, 1 मिनिट घ्या तुम्ही, सेटल व्हा आरामात. जिथे नेटवर्क असेल तिथे आपण. बघ आता येतोय आवाज? हो हो, आता येतोय. बघूया तिथं आहे रेंज. येस, येतोय आवाज आता? हो येतोय. आता पूर्णच बदलत कट होतेस. हो. दुसरी काही जागा जिथे आपण बसू शकू, म्हणजे तुम्ही? नाही ग, जिथे नेटवर्क आहे तिथंच आम्ही येऊन बसलोय सुरुवातीला. टेरेसवर आहे. हे साताऱ्याला मग शूट पण असंच होत असतं का? शूट मध्ये मला नाही वाटत मोबाईल वापरायला वेळ मिळत असेल कदाचित. आमचं मेन सिटीत चालू आहे ना, तिथं आहे नेटवर्क. आम्ही राहायला खूप आउटसाइडला आहे. आज सुट्टी आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही घरी आहोत आज. बर बर बर. मग तिकडचा एक्सपिरियन्स कसा आहे शूटचा साताऱ्याचा? आम्ही काही रील्स वगैरे पण बघितल्या होत्या, तिकडे गावची माणसं येतात, त्यांच्या मुलांसोबत तुमचे खेळतानाचे व्हिडिओज पण समोर आले. कसा एक्सपिरियन्स आहे तिकडचा? खूप छान एक्सपिरियन्स आहे. एकतर सातारा निसर्गरम्य ठिकाण आहे, वातावरण खूप शुद्ध आणि छान आहे. माणसं पण खूप साधी माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत. त्यामुळे त्यांना फॅसिनेशन असतं शूटिंग करताना. आणि जेव्हा आम्ही आउटडोअर शूट करतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सातारात शूट करतो किंवा सातारा सिटीमध्ये शूट करतो, त्यावेळी ते येतात, आम्हाला भेटतात आणि छान वाटतं त्यांच्याशी बोलून. म्हणजे त्यांची रिॲक्शन्स, जसं की एक मी किस्सा सांगतो तुम्हाला. एक पोलीस मॅडम आल्या होत्या तुमच्या सेटवर.
तर त्या जेल पोलीस आहेत, तर त्या सांगत होत्या की त्यांच्या ज्या कैदी आहेत त्यांना त्यांच्या मागे लागतात 8 वाजायच्या आधी की प्लीज तुम्ही सर मराठी लावा, आम्हाला कॉन्स्टेबल मंजू बघायचंय. म्हणजे तुझं एक्सपिरियन्स त्याबद्दल तू काही सांगशील का, एखादा किस्सा वगैरे? माझा एक्सपिरियन्स सांगायचा तर हा. एक आजी आल्या होत्या सेटवरती आणि त्यांनी असा गालावरून हात वगैरे फिरवला आणि म्हणे किती सहन करतेस ग बाळ तू, अरे मला पण बापरे. अशीच सून हवी होती. मी म्हणलं प्लीज अशी नको असायला पाहिजे सून. सहन करणारी एवढं सगळं. वैभव, तुझ्यासाठी ना प्रश्न 2 ते 3 प्रश्न गेले. वैभव, तुझं वय काय? आय एम 26. ऐकलं, मिळाला, फॅन्सना उत्तर मिळालं. हो, मी 26 वर्षांचा आहे मी. हा. आम्हाला माझी मुलगी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि ती सध्या 2 वर्षाची आहे. वा, नाईस. लहान मुलांना खूप आवडते आमची सिरियल. आता रील्स पण बनवलेत ना, त्या लहान मुलांनी खूप जास्त बनवलेत. हो, ऍक्च्युली मीही बघितल्या त्या. नाही, गाणं खूप छान झालं आणि मेन ना ती लिरिक्स असे आहेत ना, ते तोंडात सतत ना राहतात. एकदा ऐकलं ना की ते डोक्यात आणि तोंडात राहतात. तुमची एखादी फेवरेट स्टेप वगैरे कोणची होती? स्टेप पेक्षा आम्ही तुम्हाला बघायला मिळेल एक मिरर सिक्वेन्स आहे. मी एकदा एक्सप्लेन नाही करत की तो काय सिक्वेन्स आहे, कारण मग तुम्हाला मजा नाही येणार बघताना. पण तो सिक्वेन्स खूप कमाल शूट झालाय आणि ते खूप सुंदर दिसलंय. तर ते मला वाटतं मोनिकाला पण आय थिंक तेच तिचं फेवरेट पार्ट असेल सॉंगचा. दोघांचाही तो खूप फेवरेट पार्ट आहे. तुम्ही बघा आज रात्री आणि तुम्हाला कळेल मिरर सिक्वेन्स काय आहे. मंजू, याआधी कधी कॉन्स्टेबलची वगैरे म्हणजे पोलिसांची भूमिका करायची संधी किंवा मिळाली होती का? आणि आता इथे करतेस, तर हा एक्सपिरियन्स वगैरे कसा आहे? रिअल मध्ये बाहेर भेटल्यावर पण तसंच म्हणजे जज करतात का फॅन्स वगैरे असं? हो, ऍक्च्युली मी अशी नॉर्मली जर कुठे गेले तर लोक मला ओळखत नाहीत. म्हणजे एखाद दुसरी ओळखते, ती येऊन म्हणते तुम्ही मंजू ना? मी म्हणते हा आम्ही ओळखलं नाही ना तुम्हाला, पहिला तुम्ही वर्दीत नाहीये. तर आता मी वर्दीत असेल तर लोक त्यांना प्रॉपर कळते की ही मंजू, कॉन्स्टेबल मंजू आहे. आणि मी आधी नाही केलेलं नव्हतं की माझं फर्स्ट कॅरेक्टर डिरेक्टली एक पोलीस असेल. पण छान वाटतंय. आणि ऍक्च्युली आता ना सिरियलला सुद्धा खूप प्रेम मिळत आहे आणि हे सगळं ट्विस्ट आहे ना, जे इतकं ताणलं जातंय. एक्साइटमेंट खूप आहे. आज रात्री बघू आता आम्हाला काय बघायला मिळतंय, कबुली होतेय की हे स्वप्न असणार आहे की अजून काय. सत्या दादा, तुम्ही आमच्या सोबत गेली कॉमेंट. आमच्या सोबत का नाही बोलत? सत्या दादा, तुम्ही आमच्या सोबत का नाही बोलत? तुमच्याशी बोलायलाच तर आम्ही लाईव्ह आलोय. तुमच्याशी तर आलोय आम्ही. आय लव्ह यू सत्या मंजू. आपण असं त्यांच्याशी बोलू, त्यांचे काही म्हणजे तुम्हाला सिरियल मध्ये बाईक चालवताना बघायचं आहे. नक्की नक्की नक्की. आता मला वाटतं पुढचा ट्रॅक हा तूही सजेस्ट कर की माझ्या फॅन्सना बघायचा आहे. वैभव दादा, तुम्ही सिंगल आहे का? फॅन्स आणि त्यांचे प्रश्न उत्तर हवंय. सांगा. अरे बापरे. वैभव दादा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय आहे. बरं, मी प्रश्न घेते म्हणजे त्यांनाही त्यातून मला वाटतं थोडीफार तुमच्याबद्दल, केमिस्ट्री बद्दल वगैरे कळेल. कॉन्स्टेबल मंजू ही जेव्हा मालिका तुम्हाला आली होती, ज्याचे ऑडिशन्स वगैरे झाले असतील किंवा पहिला कॉल आला असेल आणि तुमची पहिली मीट झाली, त्याबद्दल थोडंफार आम्हाला ऐकायला मिळेल का? पहिल्या मी सातारामध्येच भेटलो होतो. ऑडिशन्स वगैरे झाले, आम्ही सिलेक्ट आणि तेव्हा आम्ही पहिले एपिसोड ऐकणार होतो. पहिले 6 एपिसोड रीडिंग होतं सगळं आणि सगळी टीम पासून डिरेक्टर्स आणि HODs आणि खूप
आम्ही सांग आवाज 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 कट झाला. येतो आवाज. हॅलो. येस. मला वाटतं मध्ये मध्ये ना तो इश्यू होत राहील कदाचित. आणि नेमकं जेव्हा तुम्ही महत्वाचं बोलता तेव्हा तो कट होतोय. सो सॉरी फॉर नेटवर्क इश्यू. पण आता आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथे सगळ्यात जास्त नेटवर्क आहे. जास्त आहे. बरोबर. हा तू कंटिन्यू कर. सॉरी. तो रीडिंग होतं त्यावेळी आम्ही दोघंही सांगलीचे आहोत. सो आम्ही सांगलीवरून एकत्रच प्रवास करून साताऱ्यात आलो होतो. आणि सगळी टीम होती, पूर्ण कलाकार होते सगळे. आणि आम्ही दोघे खूप नर्वस होतो, खूप घाबरलो होतो. कारण पहिले 6 एपिसोड जेव्हा आम्ही ऐकले होते आणि ते कमाल लिहिले होते, एवढे कमाल कॅरेक्टर होते, एवढी कथा छान बांधली होती. आणि ती खूप मोठी जबाबदारी होती आमच्या दोघांवर की आता हे एक्झिक्यूट करायचं आपल्याला आणि ऑडियन्सला कन्व्हिन्स करायचं आहे की सत्य असं आहे आणि मंजू अशी आहे. सो आम्ही खूप नर्वस होतो, खूप घाबरलेलो होतो. पण विथ टाइम अँड विथ टीम वी आर हिअर अँड पीपल सगळ्यांनीच लव्हिंग मेहनत अस. घेतली आमच्यावर, डिरेक्टर्स पासून एडीज सगळे सगळे सगळे. आमचे सुरुवातीला 15 दिवस काहीतरी वर्कशॉप होतं, फक्त दोघांचं वर्कशॉप होतं. त्यात आम्ही साताऱ्यात फिरायचो, इथली लँग्वेज कशी आहे, स्टँडवर जाऊन बसायचो, लोक कसे बोलतात बघायला. सो या सगळ्यांनी मिळून करून घेतलं ऍक्च्युली आमच्याकडून. टीम छान मिळाली आम्हाला. आणि तुमच्या दोघांचं कौतुक होतच, पण सोबत जे को आर्टिस्ट आहेत नाही तर म्हणजे राहुल झाला, म्हणजे तो बलमाचा कॅरेक्टर करतोय, आई साहेब झाल्या, नेबळट हा वर्ड खूप फेमस झालाय. तर त्या सगळ्यांना सुद्धा तेवढंच प्रेम मिळतंय. तर त्यांच्यासोबतचं कसं आहे, त्यांच्यासोबतचं तुमचं बॉन्ड वगैरे? ऍक्च्युली सगळेच आर्टिस्ट सिनियर आहेत आम्हाला, खूप काम केलेलं आहे त्यांनी आणि एक्सपिरियन्स्ड आहेत. पण खूप डाऊन टू अर्थ आहेत सगळे, खूप सांभाळून घेतात आम्हाला. आणि कॉन्टेंटचा मला वाटतं की कॉन्टेंट इज द किंग. आणि ज्या पद्धतीनं सगळे कॅरेक्टर्स लिहिले गेलेत आणि ज्या पद्धतीनं त्या कॅरेक्टर्सचे ग्राफ डिझाईन केले गेलेत ते खूप सुंदर आहेत. आणि कलाकार तर त्यांना उत्तम न्याय देतच आहेत. सो सगळे सिनियर आहेत, खूप छान काम करतात आणि तेवढे चांगले माणूस म्हणून तेवढे चांगले आहेत. सो मला वाटतं की इतर मालिकांसारखं की फक्त हिरो आणि हिरोईन वर फोकस असतो बऱ्याचदा, तर तसं कॉन्स्टेबल मंजूमध्ये नाहीये. प्रत्येक छोट्या पात्राला सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे, त्याचा तेवढा इम्पॉर्टन्स आहे कथेत, त्याचा से आहे पर्सनल, त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे वेगळं. आणि त्यामुळं जास्त लोकांना आवडतं. आणि जसं आता सपना वहिनी म्हणजे प्रिया आमची आहे, तिच्यावर खूप लोक प्रेम करतात. पोलीस स्टेशन मधले जे सगळे आर्टिस्ट आहेत त्यांच्यावरही लोकांचं विशेष प्रेम आहे. मंजूच्या घरातले जे आर्टिस्ट आहेत, डीजे वर लोकांचं खूप प्रेम आहे. सो हे सगळे कॅरेक्टर्स खूप छान लिहिले गेलेत आणि त्या कलाकारांनी तेवढे छान रंगवलेत. आणि त्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सच्या काय म्हणू आपण रेंजमुळे किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या इंटेन्सिटीमुळे सत्या मंजूचं प्रेम किंवा त्यांच्यात जे घडतात गोष्टी त्या अजून बहरून येतात. हो. ते असतं ना की काहीतरी विलन किंवा काही समोरचा व्यक्ती एवढा स्ट्रॉंग होता जेवढं मग तर हिरो आणि हिरोईन उठून दिसते. आणि तेच मला वाटतं ते होतं. ह्यावरूनच आता तू वहिनींचं नाव घेतलंस, मी बरेच व्हिडिओज बघते, तुमच्या रील्स पण खूप बनतात. म्हणजे एवढ्या शूटिंग शेड्यूल मधून तुम्हाला रील्स बनवायला सुद्धा वेळ मिळतो आणि त्या व्हायरल सुद्धा होतात. ते कसं जुळून येतं? कोणाला एवढं वेळ आहे रील्सचं की म्हणजे ते चल करूया आपण आणि मग घेऊन जातो आणि समोरचा रील बनवतो? कोण आहे असं? रील म्हणजे ऍक्च्युली आमचा पर्स्पेक्टिव्ह असा असतो की ऑडियन्सला आम्हाला बघायला आवडतं. सो एपिसोडच्या बाहेर सुद्धा येऊन त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट म्हणून आम्ही रील बनवतो. आणि मी खूप पर्सनली एक्सायटेड असतो जेव्हा मंजू आणि सपनाचं रील येतं. त्यांचे रील जे काही असतात मी खूप एक्सायटेड असतो. मग त्यांचं रील आलं की मी खूप हसतो आणि खूप कमाल बनवतात. तो कनेक्शन एवढाच असतो की ऑडियन्सला एंटरटेन करणं, त्यांना जर आम्हाला बघायला आवडतंय तर त्यांना दिसत राहणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून कदाचित आम्ही करत राहतो. मी आणि सपना बोल ना. रील सगळे कॉमेडी रील सेव्ह करून ठेवतो. आपल्याला हे 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 करायचंय, वेळ मिळेल तर चल पटकन करूया आपल्याकडे एवढाच वेळ आहे, पटकन बाहेर जातो, करून परत येतो. नाही ते छानच असतं. ह्यांचं म्हणणं आहे की प्लीज आमच्याशी गप्पा मारा ना. आपण त्यांचे 1-2 प्रश्न घेऊया का? थांबा, त्यांच्यासाठी आज आलोय आपण. आजचा एपिसोड खूप छान होणार आहे, मी खूप एक्सायटेड आहे.
हे जेवढी फॅन्सची एक्साइटमेंट वगैरे बघून काय फील होतं, कसं फील होतं की आपण जे काम करतोय ते पोहोचतंय? लोक ओळखतायत, हा. सगळ्यांनी ओळखावं. हो. सत्या दादा तुमचा नंबर देता का मला? सध्या खूप कॉमेंट्स आहेत, एवढं प्रेम आहे बाप रे प्रेक्षकांचं. होतं काल पण एक मित्र साताराचा तो आला होता सेटवर बर. पॅकअप नंतर. तो एवढा ओव्हरवेल्म झाला होता म्हणजे full होता. तो हं. तो म्हणाला फक्त एकदम खूप जास्त छान काम करायला हवं आपण लोकांना तर तरी वाटते छान काम याची ऊर्जा मिळते आपल्याला. हो. त्यासाठीच आपण काम करतो आणि ती पोच पावती मिळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुझा एक प्रश्न केला होता, सगळे म्हणत होते की तू कॉन्स्टेबल मंजू आहेस पण एवढी का घाबरतेस? मग काय त्याच्या मागचं कारण काय आहे? म्हणजे रायटिंग की घर आणि हे सगळं बॅलन्स करून चालायचं असतं? कारण आपण बघितलंय सिरियल मध्ये की ती स्वतःहून स्वतःच्या मर्जीने भरती झालेली नाहीये पोलिसात. तिचे मारतात आणि त्यांच्या जागेवर घर कसं चालवायचं म्हणून तिला भरती व्हावं. पण आता पडली जबाबदारी अंगावर तर ती कशी बशी ती पार पाडते. हेच कारण आहे तिच्या मागचं, ती घाबरते. पण आता सध्या आयुष्यात तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तो तिला नक्कीच हिंमत देईल, बळ देईल. तिचं ट्रान्सफॉर्मेशन बघण्यासारखं असेल. मग मालिका खूप छान आहे. हाय. अशी बरीच प्रश्न येत आहेत. त्यामध्ये माझा पुढचा प्रश्न मी विचारते. तुमच्या दोघांबद्दल अजून तुमच्या प्रेक्षकांना कळेल जेवढे एक्साइटमेंटने बघतायत. सेटवर मस्ती वगैरे कोण जास्त करतं तुम्हा दोघांमध्ये किंवा इतरही? प्रँकस्टर वगैरे असं कोणी आहे का सेटवर? आम्ही दोघंच जास्त मस्ती करतो. मी दोघं सेटात जास्त आणि मग असा काही किस्सा वगैरे शेअर कराल फॅन्स सोबत? सिरियलचे टायटल सॉन्ग. घडले. एखाद जण म्हणतोय की असेही खूप छान दिसताय तुम्ही म्हणून विचार करताना सुद्धा. रत्ना काटे कुठे आहेत? रत्ना काटे कुठे आहेत? त्यांच्या इतरच काय सांगाल कॉन्स्टेबल मंजूला जे एवढं प्रेम मिळतंय आणि सन मराठीने आता हे पहिलं आपलं सॉन्ग लॉन्च केलंय. कडच्याला काही कळलं नाही. बरं, मी म्हटलं की सन मराठीचं हे पहिलं एवढं मोठं ऑफिशियल सॉन्ग आहे आणि आता तेवढी मोठी जबाबदारी तुम्हाला पेलवायची आहे. मला वाटतं प्रोमोज नंतर ते कळालंय की प्रेम नक्कीच मिळणार आहे, पण ती जबाबदारी आहे का? आणि एवढी मोठी जबाबदारी सनने तुमच्यावर दिली तर त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली जसं मगाशीच मोनिका म्हणाली की फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन आम्ही परफॉर्म केला आहे आणि तो इव्हेंट सुद्धा सनच्या माध्यमातून आम्ही फर्स्ट टाइम इव्हेंट सगळे अटेंड केले, स्टेज परफॉर्मन्स केले. साठी आम्ही खूप ग्रेटफुल आहोत की आणि एवढं प्रेम मिळतंय आणि सन त्यांचे खूप खूप आभार की ते आमच्यावर एवढा विश्वास दाखवतात, आम्हाला एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीवर एवढ्या लेवलवर प्रेझेंट करतायत. आणि जेवढी नर्वसनेस किंवा भीती असते त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते. आणि कसं आहे की भूक प्रत्येकाला असते. कलाकार म्हणून आपण काम करताना आपल्याला भूक असते, आपल्यालाही वाटतं की मोठ्या प्लॅटफॉर्मवर ग्रँजर लेवलवर आपल्याला रिप्रेझेंट करतात. आणि सन असंच काहीतरी आता आमच्यासोबत करतंय आणि काहीतरी घडतंय आमच्यासोबत असं. सो हे खूप
फॅसिनेटिंग आहे, खूप समाधान देणार आहे की एवढी मोठी अपॉर्च्युनिटीज उभ्या होत आहेत आमच्यासाठी. आणि आमचा तोच प्रयत्न असतो की आम्ही त्याला कुठेतरी न्याय देऊ शकेन आणि लोकांना ते आवडतंय तर त्यांच्यापर्यंत तितकंच छान पद्धतीने पोहोचू शकेन. सो असं सगळं फिलिंग आहे. म्हणतात की गाण्यात तुमच्या दोघांचेही लुक खूप छान आहेत. लुक बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली एक थोडे वेगळे लुक दिसत आहेत आणि तुमचे सोलो जे डान्स आम्ही स्टेप्स वगैरे बघितल्या दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. त्या लुक बद्दल, आउटफिट्स बद्दल वगैरे काय सांगाल? आउटफिट म्हणाल तर मंजूला पहिल्यांदाच लोक अशा काय म्हणतात अशा गेटअप मध्ये हो खूप सुंदर दिसले. खूप आम्ही परवाच एडिट बघत होतो जेव्हा गाणं आलं, मी म्हणालो पण की ती माझ्यापेक्षा खूप सुंदर दिसले. आणि मंजू अशी दिसते, ती एवढी सुंदर आहे म्हणूनच सत्या तिच्या प्रेमात पडला. अरे वा. आणि तो छान दिसते ती तिच्या नॉर्मल लुक्स वेगळा लुक आहे. माझे लुक्स वेगळे केले होते आम्ही. ऑडियन्सला कसं वाटतंय त्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत की आमचं झालेलं आहे, आता प्रेक्षक त्याच्यावर काय म्हणणार आहेत, त्यांना ते किती आवडणार आहे, कसं आवडणार आहे आणि त्याच्यावर ते काय रिॲक्ट करणार आहे त्याची आम्ही वाट बघतो. आम्ही सुद्धा त्याचीच वाट बघतोय. मला वाटतंय की आता आपण ह्या गाण्याबद्दल इतकं बोललोय आणि ओव्हरऑल सिरियल बद्दल बोलणं झालंय. आता 8 वाजता बघूया गाणं आल्यानंतर प्रेक्षकांची काय रिॲक्शन येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलू. भले असं ऑनलाईनच बोलता येईल पण तेव्हा बोलू आपण. सध्या आता जर बंद करायचं झालं तर जाता जाता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना सांगू की बघा आजचा एपिसोड, कळवा आम्हाला आमचा डान्स कसा झालाय ते कळवा. मी फर्स्ट टाइम लिपसिंग केलेला आहे आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. आणि मगाशी मुलगा गाणं त्याच दिवशी आम्ही ऐकलं, त्याच दिवशी आम्ही डान्स बसवत गेलो आणि शूट करत गेलो. त्यात मला लिपसिंग सुद्धा करायचं होतं. खूप वेगळा अनुभव होता. आणि तुम्ही पहिला तर प्रेक्षकांचे आभार मानेन की कॉन्स्टेबल मंजूवर तुम्ही इतकं प्रेम करताय. मालिका एवढी लोकांना आवडती आणि प्रयत्न अजून वाटेल एपिसोड्स आवडतील याची आम्ही काळजी घेऊ आणि तसं प्रयत्न करू. आणि तुम्ही प्रेम करताय म्हणून आम्हाला ही काम करायचा हुरूप येतोय. जास्तीत जास्त चांगलं काम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नक्कीच नक्कीच पोहोचवाल. प्रेक्षकांचे कॉमेंट्स येतच आहेत. त्यामध्ये एक कॉमेंट होती की जो मध्ये सीन झाला होता त्यांनी सांगितलं की फ्रायडेचा एपिसोड खूप छान झाला होता. मी खास त्यांच्यासाठी हा प्रश्न घेते जाता जाता. आणि नंतर बरेच तुमचे मध्ये शूट झाले जिथे मंजू दरीत कोसळते, त्याचे बीटीएस पण समोर आले होते. तर त्या सीन बद्दल जरा प्रेक्षकांना जाता जाता सांगितलं तर आवडेल ऐकायला. तो सीन करताना ऍक्च्युली आम्ही एका कास पठार म्हणजे जो साताऱ्यात एक छान लोकेशन आहे, खूप सुंदर लोकेशन आहे. आणि मोनिकाला तिकडे एक सीन करायचा होता की ती मोठ्या दगडावर उभी होती आणि तिथून दरी दिसत होती डिरेक्ट खाली आणि छोटीशी मध्ये जागा होती. सो सगळी टीम तिथं होती काळजी घेण्यासाठी, तिची गाद्या वगैरे आम्ही ठेवल्या होत्या सेफ्टीसाठी. पण जसं तिला हाईटचा फोबिया आहे की किंवा आपल्याला सुद्धा एवढ्या उंचीवर गेल्यावर थोडस हे होतं की अरे यार भीती वाटते. आणि तरी तिनं तसे सगळे शॉट्स दिले आणि खूप मजा आली. खूप सातारा ऍक्च्युली खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे, त्यामुळे खूप मजा येते शूट करताना. आउटडोर स्टुडिओ मध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा आपल्याला लिमिटेशन्स असतात आणि काही गोष्टी आपल्याला आर्टिफिशियल यूज कराव्या लागतात आणि जास्त. पण तुम्ही एखादा डायलॉग बोलत असता आणि खरोखर एखादी वाऱ्याची झुळूक येते, तुमचे केस उडतात, फील गुड. आणि खूप सुंदर आहे. आणि तो सिक्वेन्स करताना आम्ही आउटडोर होतो, दिवसभर बाहेर होतो. सो खूप कमाल लोकेशन आहे. तिकडून अख्खा सातारा दिसत होता, तुम्ही एपिसोड मध्ये बघितलं असेल. खूप सुंदर नजारा आणि खूप मजा येते शूट करताना. आय एम बिग फॅन ऑफ बोथ ऑफ यू. थँक्यू. खूप छान दिसते तुम्हा दोघांची जोडी. चला हे तर आहेच, त्यांची एक्साइटमेंट दिसते. रात्री बघू. जाता जाता थोडीशी हुक स्टेप किंवा गाणं होईल का 2 ओळींचं? ओके. गाणं मी जर गायलो तर माझे फॅन्स थोडेसे कमी होतील, त्यामुळे म्हणजे तू पुढाकार घे. हुक स्टेप करून हुक स्टेप करू आपण. हो
हो नक्की. अरे नाईस नाईस नाईस. आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत. तुमची एक्साइटमेंट दिसते. 8 वाजता कळेलच आता हे प्रेक्षकांना किती आवडतंय. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण पुन्हा भेटू. थँक्यू. येस. बाय. बाय बाय. बाय बाय.